कोपरगाव तालुक्यातील अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स नाशिक विभागाने मोठी कारवाई करत 7 किलो 200 ग्रॅम गांजा सदृश अंमली पदार्थ जप्त केला असून मनोज हरिमाळी वय 36 राहणार जगदंबनगर चासनळी तालुका कोपरगाव याला ताब्यात घेतले आहे। दिनांक 30 मार्च 2026 रोजी रात्री 9:20 ते 10 वाजण्याच्या दरम्यान आरोपीच्या राहत्या घरात छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। यावेळी अंदाजे 72,000 रुपये किमतीचा गांजा व 10,000 रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल असा एकूण 82,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी NDPS कायद्याच्या कलम 8 क 22 ब 29 अन्वये कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस उपाधीक्षक गुलाबराव पाटील व पोलीस अधीक्षक श्री मकानदार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून पुढील तपास PSI कमलाकर चौधरी करत आहेत। दरम्यान या कारवाईमुळे कोपरगाव तालुक्यात तसेच शहर परिसरात अवैधरित्या गांजा विक्री होत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले असून अशा प्रकारे इतर कोणतीही छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या अवैध गांजा विक्रीवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।